ह्या सुद्धा आलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. एक मोठा धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये मोठी विकेट या ठिकाणी गमावली आहे टीम जुनांदुर्कीनं. फायनल मॅच सुरू आहे. विजय पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांचा आवाज तुम्ही पहिल्या डावामध्ये ऐकतात. थँक्यू. खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे. त्यानंतर जयवंत पाटील सर. मेगा अंतिम फिनाले मित्रांनो आपण पाहत आहात. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा आणि अंतिम मेगा फिनालेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय मी विजय पाटील. आणि आपण पाहत आहात शिवनेरी चषक 2024 अंतिम मेगा फिनाले. नटराज खारवाव त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी जुनांदुर्की. यावेळा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, तिथे होणार नाही चुकी. अजून एक विकेट इथून मात्र हादरा बसतोय जुनांदुर्की संघाला. आमच्या मंचावरती आगमन झालेलं आहे जुनांदुर्की गावातील माजी उपसरपंच सोमनाथ पाटील साहेब. त्यानंतर इंजिनियर हर्षद पाटील यांचं देखील स्वागत करतोय शिवनेरी चषक 2024 मध्ये अंतिम मेगा फिनालेमध्ये. दोन टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये, नटराज खारवाव त्यांच्या विरोधामध्ये जुनांदुर्की, अशी ही मॅच मित्रांनो आपण पाहत आहात. धाव फलकावरती धावा आहेत 3, गडी आतापर्यंत बाद झाले 2. दिलीप त्यानंतर विनोद यांना चांगली खेळी करता आली नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अंतिम मेगा फिनालेमधून इथून चांगली कामगिरी करावी लागेल नटराज खारबाव संघाने. फुलटॉस बॉल डीप मध्ये खेळाडू आहेत स्क्वेअर लेगच्या दिशेने, फक्त मिळेल एकच धाव. संदीप राऊत यांच्यासाठी सुवर्ण संधी. जय पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारास 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये संदीप राऊत त्यानंतर बाळाराम पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दिलीप यांच्या बॅटमधून आपल्याला 3 धावा पाहायला मिळाल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो मात्र दंडी गोल. अजून एक विकेट, 1 मोर विकेट डाऊन. संदीप बॅक टू द पवेलियन. महिला मंडळाचं देखील आगमन झालेलं आहे. अक्षता पाटील आलेले आहेत, त्यानंतर पल्लवी म्हात्रे आलेले आहेत, जया जाधव देखील आलेले आहेत, त्यानंतर शुभांगी केने ह्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या सर्वांचं आपण करूया मनापासून हार्दिक स्वागत. आणि भानुदास केने हे देखील आपल्यासोबत आता जोडले जातात, त्यांचंही आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं यावेळा इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली काय घडलंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून एक झटका, रमेश हे होत आहेत बाद.
ज्याप्रमाणे खेळपट्टीवरती आपण जर पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये मेंढरटी पॉवर प्लेचं षटक असताना P1च्या षटकामध्ये थँक्यू. आपल्याला 4 गडी बाद चेक. या ठिकाणी आपण एक सन्मान करणार आहोत मित्रांनो. आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली, वेळोवेळी चांगलं संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं, असे आमचे डीजे मॅन अर्थातच डीजे आतिश यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. खूप चांगली धून त्यांनी वाजवली आणि वेळोवेळी आमच्या आवाजाची काळजी देखील घेतली. त्यांना आपण सन्मानित करत आहोत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय भूपेंद्र. पहिलाच बॉल डॉट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दडपण आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी जून अंदुरकी संघाच्या माध्यमातून. यावेळा सरळ बॉडीवरती धडकणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला लेग बायच्या माध्यमातून. धावफलकावरती धाव आम्ही ऍड करतोय. 6 धावा धावफलकावरती. आतापर्यंत गडी बाद झाले 4. चांगली सुरुवात नटराज खारबाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी जर विचार केला तर गावदेवी जुनांदुर्गी संघाने नाणेफेकी जिंकली. त्यानंतर धाडसी निर्णय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करत असताना खराब सुरुवात गावदेवी जुनांदुर्गी संघाची आपल्या होम ग्राउंडवरती. हलक्या हातानं खेळून काढलेला आहे. फक्त ऑफसाईडच्या दिशेने डीपमध्ये खेळाडू आहेत. फक्त मिळाले एकच धाव. जितेंद्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. थोडासा सन्नाटा पाहायला मिळालाय. याचं कारण आपण पाहतोय जुनांदुर्की संघाची स्थिती अत्यंत दयनीय बिकट स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो. आणि बघा जुनांदुर्की संघाने जर ही फायनल जिंकली तर दत्ता शिकारी जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडून या संघाला टी शर्ट्स देण्यात येणार आहेत. क्या बात आहे. सुवर्ण संधी असेल टी शर्ट पुढच्या येणाऱ्या सीझन मध्ये दत्ता शिकारी यांच्या नावाने घालण्याची जर ही फायनल जिंकली तर. न्यू जर्सीची संधी आहे. यावेळा बॅटची एक्झॅक्टली काय घडलंय अजूनही गडी बाद होतोय. शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत. मात्र सध्या कारभाव संघाचे पाठीराखे जल्लोष करत असताना ज्या पद्धतीने कारभाव संघाने सुरुवात केली आहे कमालीची सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये इव्हनिंग सेशन मध्ये पुनश्च एकदा स्वागत आहे. अंतिम मेगा फिनाले डे आपण पाहत आहात. नटराज खारबाव त्यांच्या विरोधामध्ये जुनांदुर्की देवीदास. यावेळा मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं मिड विकेटला खेळाडू आहेत. फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग. यावेळी चार्ज होऊन पूर्णपणे खारबाव संघ मैदानामध्ये उतरलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आतापर्यंत भूपेंद्र हे देखील खूप चांगली गोलंदाजी करतायत. दुसऱ्या षटकामध्ये संदीप यांची खूप चांगली व आपल्याला पाहायला मिळाली. 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या. 2 गडी बाद केले. त्यानंतर भूपेंद्र. यावेळा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर चेंडू लेग कटर पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. षटक संपुष्टात आला आहे. 2 आणि दुसऱ्या षटक संपुष्टात आल्यानंतर धावसंख्येचा विचार केला फक्त आहे 8 धावा धावफलकावरती. आतापर्यंत गडी बाद झाले 5. दयनीय परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये जुनांदुर्कीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारचा धाडसी निर्णय टॉस जिंकल्यानंतर घेतला होता तो निर्णय कुठेतरी अंगलट येताना पाहायला मिळतोय. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 8 धावा धावफलकावरती. 5 गडी बाद झालेले आहेत. थोडासा सन्नाटा. जुनांदुर्कीचे जे प्रेक्षक आहेत ते थोडेसे शांत झालेले आहेत. इथून देखील चांगली मॅच प्रेक्षक आमचे काही खुर्च्या वर नेलेले आहेत प्रेक्षकांनी. त्यांना विनंती करतोय की आपण त्या खुर्च्या खाली आणा आणि खाली बसा. स्टँड्स मध्ये बसा. आणि चला ज्युनियर शिवनेरी कुठे आहेत? हात वर करा. बाउंड्रीच्या बाहेर. ओके. बॉल आणायला राहा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आमच्याकडून दूर जात असताना यावेळा वॉड शॉट. चेंडू हवेमध्ये आहे. तिथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल घेण्याची संधी होती परंतु झेल खेळाडूच्या अवाक्याच्या बाहेर. 2 धावा घेण्याची संधी होती. धावफलक पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती. 5 गडी बाद झालेले आहेत. इथून चांगली सुरुवात करावी लागेल. मागच्या ओव्हरमध्ये काय झालंय
याचा विचार न करता एक नवीन सुरुवात करावी लागेल इथून देवीदास पाटील आणि जितेंद्र पाटील या दोन खेळाडूंना भरपूर अनुभव आहे या दोन खेळाडूंकडे त्याचा इथून वापर करावा लागेल चांगले खेळ करावे लागेल देवीदास पाटील यावेळेला मात्र शॉर्ट पिच चेंडू आहे हवेमध्ये चेंडू इथून मात्र खेळ संपुष्टात आली आहे अजून एक मोठा गडी बाद झाला आहे देवीदास पाटील याला जावं लागेल मैदान तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी प्राप्त केलेले आहे देवीदासचा खेळ इथे संपलाय ज्यानं कालचा दिवस गाजवला तो आज मात्र या फायनल मॅच मध्ये थोडासा निराश करत असताना त्याच्या पाठीराख्यांना नवीन बॅटर मनोज मैदानामध्ये एंटर होतोय शिवनेरी चषक 2024 या स्पर्धेची आता अंतिम मॅच तुमच्या समोर अपार कष्ट अपार मेहनतीने ही स्पर्धा आयोजित केली आणि आज अखेर शेवटचा क्षण या स्पर्धेचा आलेला आहे गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा हा क्रिकेटचा सोहळा तुम्ही सध्या स्वर्गीय ठकवाई क्रीडांगणावरती अनुभवतात वेलकम अजित जाधव सर आपलं पुन्हा एकदा स्वागत NSG कमांडो प्राऊड ऑफ भिवंडी तिसऱ्या षटकाला आता इथे सुरुवात झालेली आहे आणि धावसंख्या फार कमी आहे धावफलकावरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला आडव्या बॅटनं बॉलला वळवलाय सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे सन्माननीय बबन पाटील साहेबांचं बबनचंद्र पाटील आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या सोबतच आपण पाहतोय सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये स्पर्धेचा अंतिम सामना तुम्ही पाहतात आई गावदेवी जुनादुर्कीच्या विरोधात नटराज खारबाव या दोन संघादरम्यान यावेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न बरोबर गोलंदाजच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला एक धाव इथे मिळाली आहे एकच धाव इथे मिळेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र नकार आला फार वेळानंतर जुनादुर्की संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे आपण पाहतोय इथून अडखळ सुरुवात पाहायला मिळाली जुनादुर्गी संघाची पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न बॅटची एच इथं होत नाहीये चुकी अजून एक गडी बाद मनोज याला देखील जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला पासून जर पाहिलं तर नटराज खारबावच्या गोलंदाजांनी डॉमिनेट केलेला आहे जुनादुर्गी संघाला ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली संदीप यांची 5 धावा त्यांच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या 2 गडी बाद केले त्यानंतर भूपेंद्र यांच्या षटकामध्ये 3 धावा खर्च झाल्या 1 गडी बाद झाला त्यानंतर भालचंद्र चांगले गोलंदाजी करतायत संदीप न्यू बॅटर यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली काय घडलाय गुडलँड स्पॉटवरती चेंडू आदळला डॉट चेंडूच्या हाताळणी यावेळा मात्र 3 षटक संपुष्टात आले आहेत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत विचार केला तर गडी बाद झालेले आहेत 7 बाद 12 3 षटकांचा खेळ इथून मात्र पूर्ण झालेला आहे इथून जितेंद्र यांना थोडासा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल चांगली बॅटिंग करावी लागेल खूप दयनीय परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये गावदेवी जुनादुर्गी संघाची इथून जितेंद्र यांना चांगली बॅटिंग करावी लागेल त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत गावदेवी जुनादुर्गी संघाला 2 ते 3 षटकार या ओव्हरमध्ये आले तर चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रशांत ओव्हर द विकेटने जितेंद्र यांच्यासाठी वॉटर शॉट लॉंग ऑफला खेळाडू आहेत तिथून म्हटलं गाडले चुकी झेल घेण्याची संधी जरूर आली होती परंतु झेल इथून मात्र घेता आला नाहीये झेल ड्रॉप जीवदान इथून मात्र मिळतंय जितेंद्र पाटील यांना
संधीचं सोनं करावे लागेल, प्रहार करावे लागतील, षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. डॉट चेंडू मागच्या बॉलवरती पाहायला मिळाला. यावेळेला आडव्या बॅटनं मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि हा प्रयत्न देखील फसला गेला. संदीप याला देखील धावं लागेल मैदान सोडून. स्वागत, वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. खरं तर मात्रे कुटुंबियांचं देखील आम्हाला भरपूर मोठं सहाय्य लाभलं या स्पर्धेसाठी. स्वर्गीय मगन गोपाल म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाला देणारी ही स्पर्धा आहे शिवनेरी चषक. आणि सध्या तरी मी म्हणेल दयनीय स्थिती. आज जुना दुर्कीच्या घरामध्ये येऊन मी म्हणेल पाहुण्यांनी दबदबा दाखवलाय. इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा असं सांगत असताना 16 धावा धावफलकावरती. इथून अटॅकिंग बॅटिंग अपेक्षित आहे जरूर. एक्झॅक्टली जबरदस्त चेंडू, खोलवर टप्प्याचा बॉल जमिनीलगत अक्षरशः खेळून काढला होता जितेंद्र यांनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे देखील घडली चुकी. रनआउटच्या माध्यमातून अजून एक विकेट. इथून मात्र जून अंदुर्की संघाला अजून एक हादरा. राकेश तमाम प्रेक्षक इथे आलेले आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सध्या अंतिम षटक सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 17ला 9 खेळाडू बाद झालेत. शेवटची जोडी आता मैदानामध्ये. सतरा धावा आहेत धावफलकावरती. सन्माननीय मधुकर केने यांचं देखील शुभागमन, आपलं देखील सहर्ष स्वागत. तसेच अभिमन्यू पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. धावसंख्या 16 आहे. काही चेंडू शेवटचे शिल्लक. सध्या आपण पाहतोय जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक वर्ग बसलेले पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांनी हात वर करायचा, एकदा टाळा वाजवायच्या आहेत शिवनेरी चषकासाठी, कारण स्पर्धा आता अंतिम टप्प्यात. हो, यावेळेला बॅकफुटला गेले, पंच केला, चांगला फटका. ओ, फिल्डर धावतायत बॉल मागे. इथे काय घडलंय? एकच धाव या दरम्यान पूर्ण. आणि धावसंख्या आपण पाहतो एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 17 ह्या आकड्यावर. शेवटचा एक बॉल, एकही चौकार किंवा षटकार या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाला नाहीये. विकेट्स वरती विकेट गेले आणि त्याच्याच मुळे आपण पाहतोय संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये लॉंग ऑनला, फिल्डर जज करतोय. विकेट मिळाली आणि याचबरोबर पहिला
दरम्यान आपण मधुकर केने यांना सन्मानित करत आहोत. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, मधुकर केने यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत. या ठिकाणी आपण मधुकर केने यांचा शुभ सन्मान करत आहोत. हे पाहू शकता तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवर. अजित दादा आपण वरती यायचं आहे स्टेजवर. हे पाहते ऑन स्क्रीन शांताराम शिकारी यांच्या शुभ हस्ते सन्मान केले जात आहेत. त्यानंतर माजी उपसरपंच आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट क्रिकेटर सोमनाथ पाटील यांना आपण सन्मानित करूया. सध्या महिला मंडळ तुम्ही पाहतात टीव्ही स्क्रीनवर या स्पर्धेचा आनंद घेताना. तदनंतर भानुदास केने यांना आपण सन्मानित करणार आहोत. भानुदास केने यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच सुकीर म्हात्रे यांना विनंती असेल की आपण स्टेजवर यावं. सुकीर म्हात्रे यांना विनंती असेल की आपण स्टेजवर यायचं आहे. फायनल मॅचला सुरुवात होत आहे. टार्गेट आहे 18 धावसंख्येचं. फक्त 17 धावा इथे जोडता आल्या या सामन्यामध्ये टीम जुनांदुर्कीला. बालम पाटील गोलंदाजी करण्यासाठी आले आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं प्राइस त्यांना दिलं जाणार आहे. दरम्यान या ठिकाणी माजी सरपंच प्रेमनाथ भगत साहेब आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर आणखी काही महिला वर्ग या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण पाहतोय, त्यांचंही आपण करूया मनपूर्वक स्वागत. वेलकम. मॅच सुरू करायची आहे. यावेळेला आपण पाहतोय पहिला बॉल बॅटची आतली कडा आणि बॉल सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गोलंदाज पुन्हा तयार. हो, या वेळेला अपील झाली आहे मात्र लेग स्टंपला मिस करणारा तो बॉल आहे. धावबादची संधी होती. पंचांचा लेग बाईचा इशारा. धावसंख्या 5 वर. अगदी आता फार इझी क्वेश्चनचा पेपर नटराज खारबाव संघासमोर आहे आणि ते मला असं वाटतं की इझिली सॉल्व्ह करतील. मात्र क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. पुन्हा एकदा बोल सज्ज होतोय. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. आणखी एक चांगला फटका. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. जमिनी सहाय्यानं देखील जर स्ट्रोक खेळले तरी रन्स ज्या हव्या आहेत तिथपर्यंत पोहोचू शकतात नटराज खारबाव संघ आणि त्याच्यामुळे तो खेळ आता मैदानामध्ये सुरू केलाय. यावेळेला प्लेड ऑन. पहिली विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. जयदास पाटील माजी सरपंच वडुनगर त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला आर्थिक सहाय्य लाभले. उमेश जाधव त्यांनी आम्हाला सहाय्य केले.
सचिन बुधाजी पाटील युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. त्याचबरोबर सपना यतीश म्हात्रे सरपंच ओळी यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य लाभले. उमेश रामचंद्र पाटील समाजसेवक जुनांदुर्की यांचे आभार. यशवंत काशीनाथ पाटील समाजसेवक जुनांदुर्की. त्यानंतर जयवंत काशीनाथ पाटील, यशवंत अनंत पाटील आणि बबनचंद्र पाटील या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे. कैलासवासी मगन गोपाल म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवली आहे. मास्टर 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आहे. सामना आता एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 8. यावेळेला लोवा फुलटॉस बॉल वळवण्याचा प्रयत्न, फील्डर जज करतोय. ओ कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकच धाव इथे मिळेल. बॉडी लँग्वेजचा आपण विचार केला तर पूर्णपणे डाऊन पाहायला मिळाली आहे. म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच जो उत्साह खेळण्यासाठी असणं गरजेचं आहे ना, तो आरपी उत्साह दिसत नाहीये. खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय नटराज खारबाव संघाचा. जयवंत पाटील सर कुठे असतील तर लगेच आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. थोडीशी पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज असणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं असतं, परंतु ती सुकीर म्हात्रे यांना आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. हे पाहू शकता या ठिकाणी सुकीर म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. स्वर्गीय मगन गोपाल म्हात्रे यांचे ते बंधू आहेत आणि नक्कीच मी या अगोदर देखील उल्लेख केला की म्हात्रे कुटुंबाचा आम्हाला खूप सहाय्य लाभले या स्पर्धेसाठी आणि त्यांच्याच भावाच्या नावाने मित्रांनो ही स्पर्धा आहे. कैलासवासी मगन गोपाल म्हात्रे त्यांच्या आठवणींना उजाला देणारी. धन्यवाद सुगीर काका, आपण आलात, आपले आम्ही आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 13 धावा, 13 ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आणि बघा सन्नाटा, पिन ड्रॉप सायलेंट मैदानाच्या चौफेर बाजूने. का तर आज घरचा संघ नक्कीच मी म्हणेल निराश करताना दिसला. यावेळेला पुन्हा एकदा हा चेंडू यॉर्कर लेन खोलवर टप्प्याच्या बॉलला खोदून काढावा लागलाय. आज मी म्हणेल कॅप्टन खुश असेल कारण संघात प्रमुख खेळाडू नसताना शिवाजी मडवी जो चांगल्या फॉर्मात आहे तो दिवसभरात संघामध्ये नव्हता, मात्र आज जी कामगिरी केली नटराज खारबावनं वाखाडण्याजोगी कार्य केले. खरोखरच आज सर्वांचं मन जिंकले. म्हणजे काय तर तुमच्यामध्ये लढण्याची क्षमता असेल, लढण्याची जिद्द असेल तर तुम्ही कधीच कोणावर डिपेंड राहणार नाही. जे आपल्या समोर आले, आपल्या पुढ्यात आलेला आहे, जे काय आलेलं आहे तो रस्ता आपल्याला पार करणं आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी महत्वाचा असतो. आणि आणखी एक चौकार याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 18 वर मॅच फिनिश. चॅम्पियन संघ ठरलेला आहे नटराज खारबाव. अभिनंदन. कम ऑन डीजे.